आज ना भूषण बिकेन आपल्या नाईतळे गावामधल्या आशा गार्डन मध्ये आला होता. तिथं तुम्हाला पाणी बॉटल बॉक्स, जिरा बॉक्स, जे असेल नसेल ते सर्व बॉक्स ना होलसेल मध्ये भेटणार आहे. अरे मम्मीने इथं चूल विजून टाकली होती ना, बिकिनी काडी लावली टाकली भेटून स्वप्न आहे भो. तर सुरुवात तिथून झाली. आता कुठं सकाळ वाटते जे की लहानपणी बघायचो. अरे ते आता थंडी ना, मम्मी म्हणे वय पाणी भर. म्हटलं टाकी ना कधी भरतील, पण झाडांना पहिले पाणी देऊन घेतो. मम्मीला वाटलं बिकिनी आज लय म्हणजे लय काम केलंय. मम्मी म्हणे वय आता आंघोळ करून घे. लगेच ना बादली घेतली, मग काय टाकली टिपट्यात, ती भरली, वतली पातील्या. छायला इथं बघतो तर काय पूर्णपणे चूल विजून गेलेली होती. मग काय पेटवलं चूल. अयो थंडी जितकी होती ना, रपसप पाणी तापवलं, ते ना उतरवलं. मग काय घेतलं गरम गरम पाण्याने आंघोळ करून. आंघोळ झाली मग गावात आलो. शिर्डीला ना लोक पाय चालले होते. ते म्हणे बाई तर पाणी बॉक्स किधर मिळते. कोणाला मदत लागली आणि भूषण बिकिनी ती केली नाही असं कधी झालं नाही. आले वैभव शेटला भेटलो. त्यांनी आपल्या नाईतळे गावाच्या नाही तर पूर्ण निफाड तालुक्याच्या सेवेत नवीनच बिझनेस चालू केलाय. त्याचा बिझनेस ना असा आहे, जर तुम्हाला कार्यक्रमात, दुकानात अजून काही कामासाठी पाणी बॉटल बॉक्स, जिरा बॉटल बॉक्स, स्प्राईट, स्टिंग, थम्सअप अजून काही, ते सर्व तुम्हाला त्यांच्याकडे डायरेक्ट होलसेल मध्ये भेटणार आहे. आणि हा एक मेन गोष्ट, निफाड तालुक्यामध्ये घरपोच सर्व्हिस आहे बरं का. कुठं पण असू द्या. भाऊंचा ना स्क्रीनवर नंबर देतोय, कॉन्टॅक्ट नक्की करा. भूषण बिकिनी तर शिर्डीला जाणाऱ्या लोकांसाठी 2 बॉक्स तर डायरेक्ट घेऊन टाकले. आता सागर आणि ओमा बिकेच्या कामाला आले म्हटल्यावर मग भूषण बिकिनी पण त्यांचं काम केलं पाहिजे ना. त्यांना डायरेक्ट शाळेसमोर सोडून दिलं.